पुण्याच्या मुळशीमध्ये एका मोकाट बैलाची दहशत पसरली आहे। मान घोटवडे रस्त्यावर बापूजी बुवा घाटामध्ये हा मोकाट बैल आहे आणि या मोकाट बैलानं अचानक एका कारला अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे कार चालक पूर्णपणे घाबरून गेला। मात्र याच वेळी तिथून प्रवास करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी शेळके यांनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने वाहन चालकाला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या ट्रॅक्टर चालकाला बैलाला दूर करण्याची विनंती करण्यात आली, मात्र ट्रॅक्टर चालक भीतीमुळे पुढे येण्यास तयार नव्हता। अखेर प्रसंगावधान राखत बाबाजी शेळके यांनी स्वतःच ट्रॅक्टरचं स्टीअरिंग हातात घेतलं। शेतकरी आणि अनुभवी ट्रॅक्टर चालक असल्याचा अनुभव वापरत त्यांनी हळूहळू ट्रॅक्टर बैलाच्या दिशेने नेला आणि त्याला चारचाकी वाहनापासून दूर हुसकावून लावलं। त्यामुळे कार चालकानं सुटकेचा निश्वास टाकला। या परिसरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनत असून अनेक वेळा वन विभागाला कळवून सुद्धा ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी बाबाजी शेळके यांनी व्यक्त केली आहे। या बैलानं कारवर हल्ला केला, त्याचा हा सगळा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय। कारला चक्क अडवून हा बैल कारवर हल्ला करत होता। अखेर बाबाजी शेळके यांनी ट्रॅक्टर हाती घेतला आणि अशा प्रकारे या बैलाला तिथनं हुसकावून लावलं। बापूजी बुवा घाटामध्ये बैलानं कारला अडवलेलं होतं आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। कारवर हल्ल्याचा हा प्रयत्न केला, कार ढकलण्याचा प्रयत्न हा शक्तिमान बैल करत होता। वन विभागाला खरं तर अनेकदा अशा घटना कळवून सुद्धा यावर कुठल्याही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे बाबाजी शेळके यांनी नाराजी व्यक्त केली।